विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. HSC वोकेशनल म्हणजे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या पेपर 3 म्हणजे वाहन सेवा तंत्रज्ञान आणि चालन कौशल्य या विषयाच्या प्रकरण क्रमांक 7 गिअरबॉक्स याचा विषय आज आपण अभ्यास करणार आहे. या प्रकरणामध्ये गिअरबॉक्समध्ये निर्माण होणारे दोष, त्याची कारणे व त्यांचे उपाय याच्याविषयी आपण माहिती घेणार आहे. तत्पूर्वी सध्या वाहनांवर सिंक्रोमेश गिअरबॉक्स हा वापरला जातो. तर या सिंक्रोमेश गिअरबॉक्समध्ये निर्माण होणारे जे काही दोष आहेत त्यांचाच आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. तत्पूर्वी आपण सिंक्रोमेश गिअरबॉक्सचं कार्य कशा पद्धतीने चालतं हे एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथं पाहणार आहोत. करेंगे सिंक्रोमेश गियरबॉक्स के बारे में. जो सिंक्रोमेश गियरबॉक्स होता है उसके कौन कौन से कंपोनेंट्स होते हैं और वो कैसे वर्क करता है. तो जो सिंक्रोमेश गियरबॉक्स है इसको जो ये नाम दिया गया है ये इसलिए दिया गया है क्योंकि इसके अंदर जो सिंक्रो स्पीड है, मीन्स सिंक्रो स्पीड क्या होती है कि मान लीजिए कोई चीज 1000 आरपीएम पे रोटेट कर रही है और उसी के साथ हमें कोई दूसरी चीज कनेक्ट करनी है. तो वो जो दूसरी चीज होगी पहली चीज की जो 1000 रोटेशन है उसको कैचअप करेगी, मीन्स उससे क्लच की तरह आहिस्ता आहिस्ता कनेक्ट होगी और फिर उसको लॉक कर दिया जाएगा और उसको गियर शिफ्ट कर दिया जाएगा. तो इसलिए इसको सिंक्रो मीन्स सेम स्पीड को कैचअप करना और फिर मैशिंग करना, तो इसलिए इसको नाम दिया गया है सिंक्रोमेश गियर बॉक्स. तो देखते हैं इसके कौन कौन से कंपोनेंट्स हैं और इसकी वर्किंग के बारे में देखते हैं. तो सबसे पहले हमारे पास होती है क्लच शाफ्ट जो कि इंजन की पावर से कनेक्ट होती है, जो कि अंगेज और डिसंगेज हम कर सकते हैं क्लच के थ्रू. तो क्लच क्या करता है, क्लच शाफ्ट को पावर देता है और इस पावर के थ्रू हम आगे रोटेट करते हैं, आगे पावर को ट्रांसमिट करते हैं. तो क्लच शाफ्ट के बिल्कुल एंड पे लगा होता है क्लच गियर. तो अगर क्लच शाफ्ट रोटेट करेगी तो क्लच गियर भी रोटेट करेगा. तो ये इनपुट एक तरह की पावर होती है. तो उसके बाद होती है हमारे पास दूसरी शाफ्ट होती है लेआउट शाफ्ट. तो ये जो लेआउट शाफ्ट है इसके ऊपर होते हैं रिजिडली फिक्स्ड गियर. तो जो ये रिजिडली फिक्स्ड गियर होते हैं ये हमारा जो फर्स्ट गियर है ये क्लच गियर से डायरेक्टली कांटेक्ट में होता है. तो जब ये क्लच गियर रोटेट करेगा तो ये भी गियर रोटेट करेगा और पूरी शाफ्ट ये रोटेट करेगी और इसके ऊपर के गियर भी रोटेट करेंगे. तो ये सारे जो गियर्स हैं रिजिडली फिक्स्ड गियर हैं ले शाफ्ट के ऊपर. थर्ड शाफ्ट है हमारे पास जो कि है मेन शाफ्ट, जिसको हम आउटपुट शाफ्ट भी बोलते हैं. तो ये आउटपुट शाफ्ट है. तो जो सिंक्रोमेश गियर बॉक्स है और कांस्टेंट मैश गियर बॉक्स जो हमने पहले पढ़ा था ये बिल्कुल लगभग सेम है, बस सिंक्रोमेश जो है कांस्टेंट मैश गियर बॉक्स की मॉडिफिकेशन है. स्मूथली गियर शिफ्ट करने के लिए सिंक्रोमेश गियर बॉक्स का यूज किया जाता है, क्योंकि जो कांस्टेंट मैश गियर बॉक्स में क्या है हम क्लच डॉग का यूज करते हैं जो कि हाई रोटेशन के ऊपर अगर हम गियर को शिफ्ट करते हैं तो काफी नॉइस होती है, वाइब्रेशन होती है और वियर टियर ज्यादा होता है. तो सिंक्रोमेश गियर बॉक्स के लिए हमने एक नई चीज यूज की है क्लच डॉग की जगह, जो है सिंक्रोनाइजर. वो भी देखेंगे कैसे काम करती है. तो ये जो मेन शाफ्ट है इसके ऊपर भी गियर होते हैं जो कि फ्रीली रोटेट करते हैं इस मेन शाफ्ट के ऊपर. तो ये मेन शाफ्ट को मींस पावर नहीं देते जब तक इनको एंगेज नहीं किया जाएगा मेन शाफ्ट के साथ. तो ये देखिए ये सारे कांस्टेंट मैशिंग में हैं, एक दूसरे के साथ मैशिंग में रहते हैं. और जो लास्ट में होता है ये होता है रिवर्स गियर. तो ये फ्रीली रोटेशन गियर है और इनके बीच में आइडल गियर लगा होता है जो लास्ट गियर है, ताकि यहाँ से हम रिवर्स पावर को ले सकते हैं. जो ये पावर है ये जो हमें शाफ्ट पावर देगी, तो आइडल गियर के थ्रू हम उसको यहाँ पे उसकी डायरेक्शन चेंज करके यहाँ पे पावर ले सकते हैं. जैसे अगर ये क्लॉकवाइज में रोटेट करेंगे तो एंटी क्लॉकवाइज में करेगा, लेकिन अगर हम आइडल गियर यूज करते हैं तो ये गियर और ये गियर जो मोशन देंगे वो इनके उल्टा होगा, तो उल्टी पावर हमें मिलेगी, तो रिवर्स गियर काम करेगा. तो ये जो फ्रीली रोटेटिंग गियर्स हैं इनको मेन शाफ्ट पे कनेक्ट करने के लिए हमें क्या करना होगा अगर हम स्मूथली इनको कनेक्ट करना चाहते हैं. तो इनके लिए यूज किए जाते हैं सिंक्रोनाइजर.
ये है सिंक्रोनाइजर। इसको हम सिंक्रोनाइजर बोलते हैं। सिंक्रोनाइजर मीन्स ये क्या करते हैं, पहले तो जो गियर की रोटेशन की जो हमारी स्पीड है उसको कैचअप करता है, और उसके बाद इसके ऊपर ये स्लीव लगी होती है जो कि लॉकिंग एक्शन प्रोवाइड करता है। तो लॉकिंग एक्शन होता है तो बड़ी ही स्मूथली ये होता है कि स्पीड को कैचअप भी किया जाता है और लॉकिंग एक्शन भी लिया जाता है। इसको हम देखते हैं सिंक्रोनाइजर को ये काम कैसे करता है। तो ये सिंक्रोनाइजर इस तरह का होता है, इस तरह का। जो मान लीजिए ये गियर है, ये जो हमने ये वाला गियर लिया है, ये गियर है, इसके साथ इस तरह की एक टूथ स्प्रोकेट सी लगी होती है। तो ये वो हमारी स्प्रोकेट डिस्क है। इस स्प्रोकेट डिस्क पे इस तरह का कोन बना होता है आउटर साइड पे। तो ये कोन है, तो ये पूरे इस गियर का ये व्यू दिखाया गया है कि ये गियर है, इसके साथ ये एक डिस्क कनेक्ट है जिसका आउटर जो कोन है इस तरह का कोन बनाया होता है। और जो ये सिंक्रोनाइजर है ये बिल्कुल इसके पास होता है इस तरह से, लेकिन इसके अंदर इस तरह का कोन एंगल होता है, ये इस तरह का कोन एंगल होता है। इसको आप कोन क्लच की तरह समझ सकते हैं। जैसे इसके अंदर ये कोन है और इसके अंदर ये है, जब ये स्लाइड करके इसके पास जाएगा तो पहले ये दोनों कोन्स आपस में टच होते हैं फ्रिक्शनली। तो क्या होता है, जो इस गियर की रोटेशन है तो ये कैचअप करता है। उसके बाद जो स्लीव होती है वो ऊपर से राइट की तरफ या लेफ्ट की तरफ जाती है, और इन दोनों के बीच में यहाँ भी ये इस तरह की, जैसे ये डिस्क है, ये टिच डिस्क है, यहाँ भी टिच स्प्रोकेट होती है, और उन दोनों के ऊपर लॉकिंग एक्शन पूरा करती है। तो पहले ही ऐसे फ्रिक्शनली टच होता है, और फिर जैसे यहाँ पे दिखाया गया है फ्रिक्शनली पहले टच होगा और फिर जो स्लीव है इसका लॉकिंग एक्शन पूरा करेगी और इस गियर को शाफ्ट के साथ एंगेज कर देगी। तो बड़ा ही स्मूथली गियर मैशिंग है अगर हम कांस्टेंट मैश गियर बॉक्स या स्लाइडिंग मैश गियर बॉक्स से कंपेयर करते हैं। तो एक मॉडिफिकेशन है कांस्टेंट मैश गियर बॉक्स की। तो सिंक्रोनाइजर हमारा लेफ्ट राइट की तरफ मूव करेगा और कनेक्ट करेगा गियर्स को। तो देखते हैं, तो जैसे ही देखिए यहाँ पे दिखाया गया है, ये जैसे ही ये रोटेट करेगा तो ये डिस्क भी रोटेट करेगी। तो इसके साथ जो ये है ये कॉन्टैक्ट करेगा तो ये भी रोटेट करेगा, तो इसकी स्पीड को कैचअप कर लेगा। मान लीजिए 1000 आरपीएम पे रोटेट करता है तो ये भी 1000 आरपीएम पे रोटेट करना स्टार्ट करेगा, और इसके साथ एकदम से लॉकिंग एक्शन स्लीव उसको प्रोवाइड कर देगी, तो लॉक हो जाएगा और मेन शाफ्ट को पावर मिलेगी। तो देखते हैं कैसे काम करता है। तो सबसे पहले अगर हम फर्स्ट गियर लगाना है तो क्या होगा, जैसे ही इंजन से पावर आएगी, तो जैसे ही इंजन से पावर आई उससे ये शाफ्ट कनेक्ट है, ये सारे गियर्स रोटेट करेंगे। तो ये सारे गियर्स जब परमानेंटली रोटेट करेंगे तो ये कॉन्स्टेंटली मैशिंग है मेन शाफ्ट के गियर से जो कि फ्रीली रोटेट करेंगे। तो ये जो फ्रीली रोटेट करेंगे तो इनको हमें मेन शाफ्ट से कनेक्ट करने के लिए इस सिंक्रोनाइजर की जरूरत पड़ेगी। तो इस सिंक्रोनाइजर की हेल्प से हम इसको परमानेंटली अटैच कर सकते हैं। और ये जो लास्ट वाला गियर है ये है रिवर्स गियर। तो यहाँ पे देखिए जब हम इसको लेफ्ट की तरफ ले जाएंगे तो सिंक्रोनाइजर लॉकिंग एक्शन के थ्रू इसको लॉक कर देगा और मेन शाफ्ट को पावर मिलेगी, ये फर्स्ट गियर की पावर है। इसी तरह से हम इसको राइट की तरफ अगर मूव करेंगे तो हमें सेकंड गियर की पावर मिलेगी। तो इसको न्यूट्रल करने के बाद ये जो दूसरा हमारा सिंक्रोनाइजर है इसका हम यूज करेंगे तो हमें थर्ड गियर मिलेगा लेफ्ट की तरफ, इसी तरह से फोर्थ गियर मिलेगा। बड़ा ही स्मूथली ये गियर शिफ्ट होगा। और इसी तरह से अगर हम फिफ्थ गियर की बात करें तो यहाँ से हमें मिलेगा, और रिवर्स गियर की बात करें तो यहाँ से इसके साथ कनेक्ट होकर हमें मिलेगा। तो इस तरह से देखें तो बहुत ही स्मूथली जो सिंक्रोनाइज गियर बॉक्स है, तो इसके अंदर जो हमने ये सिंक्रोनाइज, इसके अंदर ब्लॉक रिंग इसको बोलते हैं, जो कि ये रिंग जो होती है येलो कलर की जो हमने दिखाई है, जो कि ब्लॉक करती है पहले तो उसको जो कोन था हमारा इस गियर के साथ अटैच, और फिर ये जो स्लीव है उसको लॉक करती है। तो इस तरह से ये हमारा सिंक्रोमैश गियर काम करता है। तो ये था सिंक्रोमैश गियर बॉक्स, उसकी वर्किंग और उसके कंपोनेंट। थैंक यू वीडियो देखने के लिए। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी सिंक्रोमॅश गिअरबॉक्सचं काम कशा पद्धतीने चालतं, त्याच्यामध्ये त्याचे कुठले भाग आहेत हे सगळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आहे। आता या सिंक्रोमॅश गिअरबॉक्समध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण होतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। या ठिकाणी पहिला जो या ठिकाणी
दोष आहे तो म्हणजे गिअरबॉक्समध्ये आवाज येतो. ज्या वेळेला गाडी तुम्ही चालू करता त्यावेळेला इंजिनकडनं पॉवर ही क्लचमार्फत गिअरबॉक्सला मिळते आणि गिअरबॉक्सला पॉवर मिळाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही गिअर शिफ्ट करत असता त्यावेळेला त्या ठिकाणी गिअरबॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात. हे आवाज हे कुठल्या प्रकारचे आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्याचं जे कारण जे आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. पहिलं कारण जे आहे ते म्हणजे बेअरिंग खराब असेल तर. आता गिअरबॉक्समध्ये क्लच शाफ्टवर बेअरिंग आहे, क्लच शाफ्टच्या आणि मेन शाफ्टच्या मध्ये एक बेअरिंग आहे, नंतर मेन शाफ्ट तसे ले शाफ्ट ज्या गिअरबॉक्सच्या ह्याच्यामध्ये गिअरबॉक्समध्ये बसवलेले असतात तर त्या ठिकाणी ते बेअरिंगच्या साईन बसवले असतात. अशी वेगवेगळ्या प्रकारची बेअरिंग आपण या ठिकाणी वापरत असतो. तर यातील कुठलंही बेअरिंग जर त्या ठिकाणी खराब असेल तर त्यावेळेला गिअरबॉक्समध्ये आवाज येतो. दुसरं जे आहे ते म्हणजे काउंटर शाफ्ट झिजलेला असेल तर. आता काउंटर शाफ्ट जो असतो हा मेन शाफ्टच्या खालच्या बाजूला जोडलेला आहे आणि त्याच्यावरचे जे गिअर आहेत हे त्याच्यावर कायम मेश असतात, ते त्याच्यावर फिक्स गिअर असतात. आता काउंटर शाफ्ट जर काही कारणानं जर झिजला असेल तर गिअरबॉक्समध्ये आवाज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याला उपाय असा आहे की त्याकडे काउंटर शाफ्ट हा बदलून टाका. तिसरं जो कारण आहे ते म्हणजे लुब्रिकेंट योग्य ग्रेडचे नसणे. जनरली गिअरबॉक्समध्ये त्या ठिकाणी 90 नंबरचं ऑइल SAE 90 हे ऑइल वापरलं जातं. तर त्या SAE 90 ऑइल हे जर वापरलं नसेल आणि कमी ग्रेडचं ऑइल त्या ठिकाणी वापरलं असेल तर घर्षण हे जास्त होण्याची शक्यता असते आणि जर घर्षण जर झालं तर त्याचा निश्चितपणे आवाज निर्माण होतो. पुढचं कारण आहे मेन शाफ्टचे स्प्लाइन्स झिजलेले असणे. आता मेन शाफ्ट जो असतो या मेन शाफ्टवर हे सगळे गिअर जे असतात हे त्या ठिकाणी बुशिंगच्या साहाय्याने बसवलेले असतात आणि मेन शाफ्टच्या शेजारी त्या ठिकाणी जो सिंक्रोनायझर जो दिलेला आहे या सिंक्रोनायझरच्या माध्यमातून आपण गिअर हे एंगेज करत असतो. तर मेन शाफ्टचे जर स्प्लाइन्स जर झिजले असतील तरीसुद्धा त्या ठिकाणी गिअर बदलताना त्याचा आवाज होतो. अशा वेळेत मेन शाफ्ट बदलणे गरजेचं असतं. पुढचा जो आहे तो म्हणजे लुब्रिकंट कमी असेल तर. गिअरबॉक्समध्ये साधारणतः त्याचे गिअर हे ठराविक लेवलपर्यंत बुडतील इथपर्यंत त्या ठिकाणी ऑइल हे भरलेलं असतं. जर काही कारणानं समजा लिकेज असेल किंवा काही कारणानं त्या ठिकाणी ऑइलची लेवल जर कमी झाली असेल तर घर्षणामुळे सुद्धा गिअरबॉक्समध्ये आवाज येतो. तर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे माउंटिंग बोल्ट लूज असतील तर. आता इंजिन, क्लच आणि गिअरबॉक्स हे एका रेषेमध्ये त्या ठिकाणी जोडलेले असतात. तर जर या ठिकाणी गिअरबॉक्स त्या ठिकाणी बसवलेला आहे त्या ठिकाणी असणारं जर त्या ठिकाणी माउंटिंग बोल्ट जर लूज असतील तर तरीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी गिअरबॉक्समध्ये आवाज हे येत असतात. अशा वेळेला माउंटिंग बोल्ट घट्ट करणे गरजेचं असतं. यानंतर आपण दुसरा जो दोष बघणार या ठिकाणी गिअर बदलताना आवाज येतो. मगाशी जो आपण आवाज जो बघितला तो ज्यावेळेस न्यूट्रल पोझिशन असते ते होतं. तर या ज्यावेळेस गिअर आपण ज्यावेळेस बदलत असतो त्यावेळेस कुठला आवाज येतो त्याची कारणं काय ते आपण बघूया. पहिलं आहे शिफ्टिंग लिंकेजमध्ये प्ले असेल तर. गिअर बदलण्यासाठी आपण शिफ्टिंग मेकॅनिझमचा त्याच्याकडे वापर करतो. या शिफ्टिंग लिंकेजेसमध्ये जर दोष असेल किंवा त्यामध्ये प्ले जर जास्त असेल तर तरीसुद्धा त्या ठिकाणी आवाज हा होतो. तर या शिफ्टिंग लिंकेजेसमध्ये जो एक्सेसिव्ह प्ले जो आलेला आहे हा प्ले त्या ठिकाणी दूर करणं गरजेचं असतं. दुसरं कारण आहे गिअर ॲडजस्टमेंट बरोबर नसणे. तर गिअरची ॲडजस्टमेंट जर त्या ठिकाणी चुकीची असेल तर त्या ठिकाणी हा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्या ठिकाणी मग ही गिअरची ॲडजस्टमेंट ही बरोबर करून घेणे. तिसरं जे कारण आहे ते जे मेन शाफ्टचे स्प्लाइन्स झिजलेले असणे. तर मागाशी आपण बघितलं मेन शाफ्टचे जे स्प्लाइन्स झिजलेले असतील तर तो मेन शाफ्ट हा बदलावा लागतो. शिफ्टर स्प्रिंग खराब असणे. आता गिअर शिफ्टर जो असतो तो गिअर शिफ्टर ज्यावेळेस तुम्ही गिअर फर्स्ट किंवा सेकंड गिअरमध्ये समजा आपण ज्यावेळेस टाकतो त्यावेळेला आपण जोपर्यंत गिअर बदलत नाही तोपर्यंत आपलं वाहन त्याच गिअरमध्ये राहण्यासाठी त्याकडे बॉल अँड स्प्रिंग मेकॅनिझम त्या ठिकाणी दिलेला असतो. जर त्यामध्ये वापरलेली स्प्रिंग हे काही कारण खराब झाली असेल तर तुम्ही गिअर टाकल्यानंतर सुद्धा तो गिअर व्यवस्थित एंगेज होत नाही आणि त्यामुळे त्याचा आवाज होतो. अशा वेळी त्याकडे शिफ्टर स्प्रिंग
ही बदलणं गरजेचं असते. गिअर चेपलेले असणे, गिअरबॉक्समध्ये तुम्ही जे गिअर वापरलेले आहेत ते बराच काळ त्या ठिकाणी जर त्याला का लुब्रिकेशन केलं नसेल, सर्व्हिसिंग केलं नसेल, तर त्या ठिकाणी गिअर हे काही कारणानं हे चेपले जातात. त्यावेळेस तो गिअर बदलणे हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतरचा जो दोष आहे तो मध्ये सिंक्रोनायझिंग युनिटमध्ये दोष असेल तर, आता सिंक्रोनायझिंग युनिटमध्ये त्या ठिकाणी हब आहे, त्यानंतर वरची त्या ठिकाणी तो कोन आहे, त्यानंतर अनेक त्यानंतर गिअर असतात. तर याच्यामध्ये जर काही कारणांचा दोष निर्माण जर झाला या युनिटमध्ये तर तो दोष शोधा आणि दुरुस्त करा. यानंतरचा जो दोष आहे तो गिअर बदलणे अवघड जाते. ज्यावेळेला तुम्ही मॅन्युअल गिअर ज्या शिफ्टिंग करत असता त्याला फर्स्ट गिअर, फर्स्ट नंतर सेकंड, सेकंड थर्ड अशी ज्यावेळेस तुम्ही गिअर बदलत असता, काही वेळेला गिअर हे बदलणं काही वेळेला अवघड जातं. तर ते का अवघड जातं तर त्यात पहिलं कारण त्या ठिकाणी दिलं आहे तर मेन शाफ्टवर गिअर फिट बसणे. आता आपल्याला माहिती आहे की मेन शाफ्टवरची जे गिअर आहे हे बुशिंगच्या साह्याने मेन शाफ्टवर बसवलेत. जर बराच काय त्याला लुब्रिकेशन केलं नसेल किंवा त्या गिअर आणि मेन शाफ्टमध्ये जर काय त्या ठिकाणी घाण अडकली असेल तर ते जे गिअर आहेत हे गिअर मेन शाफ्टवर फ्रीली फिरणार नाहीत आणि ते जर घट्ट बसले असेल तर गिअर बदलणं हे अवघड जातं. तर अशा वेळेला त्या ठिकाणी लुब्रिकेशन करणं हे गरजेचं असतं. सिलेक्टर फोर्क जाम झालेला असणे, सिलेक्टर फोर्क ज्याच्या साह्यानं आपण सिंक्रोनायझिंग युनिट हे मेन शाफ्ट पुढं मागं स्लाईड करून गिअर बदलण्याचं काम करत असतो. तर सिलेक्टर फोर्कला जर बऱ्याच का आपण लुब्रिकेशन केलं नसेल तर त्यात तो जाम होतो. तर अशा वेळेस त्याला लुब्रिकेशन करणं हे गरजेचं असतं. शिफ्टर स्प्रिंग खराब झालेली असणे, तर मगाशी आपण बघितलं की शिफ्टर बॉल आणि स्प्रिंग असं या ठिकाणचं एक हे असतो, मेकॅनिझम असतो. ती स्प्रिंग जर खराब झाली असेल तर त्या ठिकाणी गिअर बदलणं हे अवघड जातं. अशा वेळेला शिफ्टर स्प्रिंग बदलणं हे गरजेचं असतं. चौथा जो आकडा आहे तर क्लच ॲडजस्टमेंट योग्य नसणे. जर गाडीचं क्लच ॲडजस्ट जर चुकीची असेल, म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही क्लच डिसएंगेज करता त्यावेळेस सुद्धा जर इंजिनची पॉवर ही गिअर बॉक्सला जर जात असेल तर त्या ठिकाणी गिअर बदलणे अवघड जातं. त्यावेळेस क्लच ॲडजस्टमेंट जी असतं ती बरोबर करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर गिअरचे टीथ चेपलेले असतील तर त्या ठिकाणी गिअर बदला. मागाशी बघितलं तर आपल्या सिंक्रोनायझरमध्ये जरी दोष असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी जो काही दोष असेल तो शोधा आणि दुरुस्त करा. यानंतरचा जो दोष आहे तो जे गिअर सटकणे, त्याला आपण म्हणतो स्लिप ऑफ गिअर्स. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गिअर बदलता गाडी फर्स्ट गिअरमध्ये किंवा सेकंड गिअर किंवा थर्ड गिअरमध्ये ज्यावेळेस टाकता त्यावेळेला त्या ठिकाणी टाकलेला गिअर हा न पडता त्या ठिकाणी गिअर हा सटकतो. तर याची जी कारण आहे ते म्हणजे गिअरबॉक्सची अलाइनमेंट चुकीची असेल तर. मगाशी आपण बघितलं की इंजिन, क्लच आणि गिअरबॉक्स हे एकाच सरळ रेषेमध्ये असणं गरजेचं असतं. त्याची अलाइनमेंट जर चुकली असेल तर हा दोष निर्माण होतो. तर त्याबरोबर अलाइनमेंट ही योग्य करा. गिअरची झीज झालेली असेल तर, गिअरचे टीथ काही कारणांचं झिजले असतील तर गिअरचे टीथ हे बदलून किंवा गिअर्स त्या ठिकाणी बदलणं गरजेचं असतं. सिलेक्टर झिजलेलं असेल तर सिलेक्टर मेकॅनिझममध्ये असणारे कुठलाही पार्ट जर काही कारणांचं त्या ठिकाणी झिजलं असेल तर खराब झालेला पार्ट हा बदलणं गरजेचं असतं. गिअरबॉक्समध्ये काही जर बेरिंग वापरली आहे ती बेरिंग जर झिजलेली असतील तरीसुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग त्या ठिकाणी कुठलं बेरिंग खराब झालं आहे ते बघा आणि त्या ठिकाणी बदलून टाका. मेन शाफ्टचे स्प्लाइन्स झिजलेले असणे, मेन शाफ्टचे जे स्प्लाइन्स दिलेले आहेत हे स्प्लाइन्स झिजलेले असतील तर तरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला गिअर हा पडत नाही. अशा वेळेला तो मेन शाफ्ट हा बदलणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. त्यानंतर सहावं जे कारण आहे ते म्हणजे सिंक्रोनायझरमध्ये दोष असणे. तर सिंक्रोनायझरमध्ये जो कुठला दोष आहे तो चेक करा आणि तो खराब झालेला भाग आहे तो त्या ठिकाणी बदलून टाका. यानंतरचा पुढचा जो दोष आहे तो म्हणजे गिअरबॉक्सकडून शक्तीचे वहन होत नाही. यालाच गिअरबॉक्स स्लिपिंग असेही म्हणतात. हा दोष हा बहुतांशी आपल्याला ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये पाहायला मिळतो.
तर काही प्रमाणामध्ये हा मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये सुद्धा आढळतो. तर याची कारणे आणि उपाय जे असतात हे पुढे मला दिलेले आहे. ॲटोमॅटिक गिअरबॉक्समधील फ्लुइड पातळी त्याचं कमी असेल तर योग्य पातळीपर्यंत फ्लुइड लेवल ही करा. दुसरं, फ्लुइडची गळती झाली असेल तर त्या ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये जे फ्लुइड वापरलेलं आहे ते त्या ठिकाणी समजा जर गळती झाली असेल तर गळतीचं कारण शोधा आणि ते दुरुस्त करा. पुढं क्लच जर झिजलेला असेल तर क्लचचा जो भाग झिजलेला आहे तो त्या ठिकाणी दुरुस्त करा. हे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये वापरले जाणारे गिअर जर झिजलेले असतील तर ते गिअर हे बदलणं गरजेचं असतं. टॉर्क कन्व्हर्टरमध्ये जर काही दोष असेल, कारण बहुतांशी ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये त्या ठिकाणी फ्लुइड कपलिंग किंवा टॉर्क कन्व्हर्टरचा त्या ठिकाणी वापर करतात. त्या टॉर्क कन्व्हर्टरमध्ये जर काही दोष निर्माण झाला असेल तर जो काही दोष असेल तो शोधा आणि त्या ठिकाणी दुरुस्त करा. पुढचं जे कारण आहे त्याचे अपरिणामकारक फ्लुइड. आता टॉर्क कन्व्हर्टरमध्ये आपण जे फ्लुइड वापरलेलं आहे त्या फ्लुइडची क्वालिटी जर योग्य प्रमाणात नसेल, चांगले फ्लुइड जर वापरलं नसेल तर त्या ठिकाणी टॉर्क ट्रान्समिट करणं हे अवघड जातं. अशा वेळेला त्या ठिकाणी फ्लुइड बदलणं हे गरजेचं असतं. यानंतर पुढचं जे आपण दोष बघतोय तो म्हणजे गिअरबॉक्समधून ऑइलची गळती होणे. आता आपल्याला सगळं माहिती आहे की गिअरबॉक्समध्ये जे गिअर आहेत हे सतत एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि ते सतत फिरत असतात. अशा वेळी तिथं होणारं घर्षण जे आहे कमी करण्यासाठी गिअरबॉक्समध्ये एका ठराविक लेवलपर्यंत ऑइल हे भरलेलं असतं. तर पहिलं त्यामध्ये ऑइल गळतीचं पहिलं जे कारण ते जे ऑइल लेवल जास्त असेल तर गिअर मागाशी सांगितल्याप्रमाणे गिअरबॉक्समध्ये एका ठराविक लेवलपर्यंत आपण त्या ठिकाणी ऑइल भरतो. जर ही ऑइलची लेवल जर जास्त झाली तर अननेसेसरी जादाच ऑइल असतं ते या ठिकाणी बाहेर टाकलं जातं. अशा पद्धतीने ती गळती होते. त्यावेळेला त्या ठिकाणी ऑइलची लेवल जी आहे ही योग्य प्रमाणात ठेवणं हे गरजेचं असतं. ऑइल सील खराब असेल तर आता जनरली काय होतं की क्लच शाफ्ट किंवा मेन शाफ्ट किंवा जे काउंटर शाफ्ट हे ज्या ठिकाणी गिअरबॉक्समध्ये बसवले असतात तर तिथं बेरिंगच्या बाहेरच्या बाजूला ठिकाणी एक ऑइल सील दिलेलं आहे. हे ऑइल सील यासाठी दिलं आहे की गिअरबॉक्समध्ये असणारं जे ऑइल आहे हे बाहेर त्या ठिकाणी कुठेही लिकेज होता कामा नये म्हणून त्या ठिकाणी ते ऑइल सील दिलं असतात. ती हे ऑइल सील खराब झाली असेल तर त्या ठिकाणी गिअरबॉक्समधून ऑइलची गळती होण्याची शक्यता असते. तर जी ऑइल सील खराब झाली असेल तर त्या ठिकाणी बदलून टाकणं गरजेचं आहे. कव्हरचे बोल्ट लूज असेल तर गिअरबॉक्समध्ये गिअर ज्या ठिकाणी बसवले तर त्यावर एक कव्हर बसवलेलं असतं. तर कव्हरचे बोल्ट जर लूज असतील तर त्यावेळेला त्या ठिकाणी ऑइलची गळती होण्याची शक्यता असते. ते कव्हरचे बोल्ट हे घट्ट करणं गरजेचं असतं. ड्रेन प्लग लूज असेल तर आता गिअरबॉक्सच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी एक गिअरचा प्लग हा त्या ठिकाणी दिलेला असतो. तर आपण ड्रेन प्लग असं म्हणतो. गिअरबॉक्समध्ये असणारं जे ऑइल आहे हे ड्रेन करून टाकण्यासाठी तो दिलेला असतो. तर हा ड्रेन प्लग जर लूज बसला असेल किंवा त्याची थ्रेड जर गेली असतील तर त्या ठिकाणहून ऑइलची गळती होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला त्या ठिकाणी तो प्लग एक तर घट्ट बसवा किंवा त्या ठिकाणी असणारा जो ड्रेन प्लग जो असतो तर तो बदलून टाकणं गरजेचं असतं. गिअरबॉक्स केसिंग क्रॅक असेल तर त्याला आपण हंडी असं म्हणतो की ज्याच्यामध्ये हे सगळे गिअर तुम्ही बसवलेले असतात. तर काही कारणाने हे कास्ट आयर्नपासून बनलेली हंडी जी असते कुठं क्रॅक झाली असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यामधून ऑइल हे लीक होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला त्या ठिकाणी ते केसिंग बदलणं हे गरजेचं असतं. तर मित्रांनो आत्ता आपण पेपर 3 इयत्ता 12वीचा पेपर 3 जो आहे तो वाहन सेवा तंत्रज्ञान आणि चालन कौशल्य यातील प्रकरण क्रमांक 7 गिअरबॉक्स याच्याविषयी आपण माहिती घेत होतो. तर गिअरबॉक्समध्ये निर्माण होणारे दोष, त्याची कारणं आणि त्याच्यावरचे उपाय हे याच ठिकाणी आपल्या सगळ्यांचं समजले असतील असं मी गृहीत धरतो आणि थांबतो. धन्यवाद.